हा प्रश्न सीईटी 2024 ला लॉज ऑफ मोशन या चॅप्टरवर आलाय. दी सेंटर ऑफ मास ऑफ ए सिस्टम ऑफ पार्टिकल डज नॉट डिपेंड ऑन ऑप्शन ए masses of the particles, B internal forces on the particles, C position of the particles and D relative distance between the particles. मग आता आपल्याला माहिती आहे सेंटर ऑफ मास, त्याच्यामध्ये आपल्याला पार्टिकलचं मास लागतं, त्याच्यानंतर पोझिशन वेक्टर पण लागतो, म्हणून ए डिपेंड आहे, सी पोझिशन वेक्टर लागतो म्हणजे पोझिशन ऑफ पार्टिकल पण डिपेंड आहे, त्याच्यानंतर दोन मासेस मधलं रिलेटिव्ह डिस्टन्स सुद्धा लागतं आपल्याला, म्हणून डी पण रिलेटिव्ह डिस्टन्स बिटवीन दी पार्टिकल. मग डिपेंड कशावर नसतं तर बी ऑप्शन आहे इंटरनल फोर्सेस ऑन दी पार्टिकल. जर शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.